गाईस, सो उद्या गुढीपाडवा आहे आणि आत्ता रात्री वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही आमचं पूर्ण घर क्लीन केलं कारण उद्या आम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्यात आणि ते सकाळी एवढं सगळं मॅनेज नाही होणार. त्यामुळे आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही आत्ता सगळं घर क्लीन करणार. सो आम्ही किचन क्लीन केलं, हॉल क्लीन केला, रूम क्लीन केली आणि यू कॅन सी हे सगळं असं पूजेचं साहित्य केलं. ओमकार इज स्टील क्लिनिंग. आणि मी तोरण पण बनवले. आत्ता आम्ही लावू ते दाखवतो आम्ही. अँड येस, आणि मी एक्सायटेड आहे कारण की तुम्हाला कळेलच उद्या की काहीतरी स्पेशल होणार आहे. आणि आम्ही खूप दिवस झालं ती गोष्ट प्लॅन करत होतो आणि ती होती आहे, आत्ता स्टार्ट होती आहे. सो मला पण खूप जास्त काय म्हणतात एक्सायटेड आहे मी तुम्हाला ते सांगण्यासाठी. फॉर नाव की आत्ताचा अपडेट हाच आहे की आम्हाला सगळं आवरायचं आहे आणि प्रोबॅबली आता आम्ही झोपू. आणि ॲक्च्युली मला थोडं काम पण राहिलं आहे, सो मी थोडंसं काम संपवेन आणि झोपेन. बाकी आपण भेटू द्या. गाईज, मी असं तोरण बनवलं आहे. कसं बनवलं ओमकार? खूप छान बनवलं. कुठं पाहिलंस ही टेक्निक? इंस्टाग्रामवर. छान शेप आला. हो, करू शकतोस ते, पण ते खूप वर जात आहे. असं नाही छान वाटत आहे. असंच ठीक आहे. थोडीशी फुलं फक्त. सांग ना, आपण काय करतोय? आज आहे गुढीपाडवा. हॅलो गाईज, आम्ही सगळे रेडी झालो आहोत आणि आम्ही येल्लो थीम ठेवलेली आहे, पण ही मध्येच आर्याने येल्लो नाही घातलंय. आता आम्ही तयारी करतोय. आत्ता आम्ही गुढीपाडव्याची तयारी करतोय. म्हणजे ऑलरेडी सगळी तयारी झाली आहे. जस्ट आता गुढी उभारणार आहोत आणि नंतर कुठेतरी जाणार आहे. ते मी आत्ताच नाही सांगणार तुम्हाला. बांधायला आहे का? मी त्यात अडकवलंय ते. आणि मग पप्पा बोलले असासाठीच मस्त घालायला तुझ्या तुला सेम व्हायला असं दिवा लावायचा. हो ना. आपण इथे कशासाठी आलो आहोत? गुढीपाडवा. हसून सांग, हसून सांग. सो इट्स अ न्यू बिगिनिंग फॉर अस. आम्ही आमच्या गावाकडच्या घराचं कन्स्ट्रक्शन करत आहोत. सो आज त्याचं भूमिपूजन आहे. ऊन लागते का ग? थोडंसं मला जास्त लागत जास्त नाही काय बघताय थोडंसं. डाव्या हातात पण घे, उजव्या हातात पाणी सोड.
इथे ना त्यांना तर सोड आवाहन जामी न जामी परमेश्वर ने कृपया सिंधू रक्ष रक्ष परमेश्वर बजरंगबली गणपती बाप्पा ओहो किती या आमची पूजा झालेली आहे आणि आता मी इथे सगळ्यांकडे जातोय थोडंसं प्रसाद वाटायसाठी. हे गाईज सो आय फॉरगॉट टू ब्लॉग कारण की मी खूप दिवस झालं ब्लॉगच नाही केलेला आहे बिकॉज आय रिअली वॉन्टेड टू काय म्हणतात एक ब्रेक घेऊ असं वाटत होता या सगळ्यांना कारण की आम्ही फ्रेशली स्टार्ट करू शकू सो गाईज अजून एक अपडेट आहे आमच्याकडे की मी आय मीन 17 तारखेला धुरंधरचं ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून ठेवलं होतं आणि आज रात्री आम्ही जाणार आहोत धुरंधर 2 बघायला. आणि माझा एक टॉक्झिक ट्रेट सांगते की आधीच सगळं स्पॉइलर बघते, मला आधीच सगळं माहिती आहे की काय काय होणार आहे, बट इट्स ओके. ओमकारला नाही माहिती आहे, सो ओमकार जेवतोय आता. लेझी होतो त्यामुळे आम्ही इथंच खातोय. काय म्हणायचंय ओमकार तुला? मी दिसतोय हा एक्साइटेड धुरंधर. सो गाईज आत्ताच आम्ही श्रीखंड पुडी खाल्ली आहे आणि आता तुम्ही विचाराल की आता नेक्स्ट प्लॅन काय आहे ओमकार आपला नेक्स्ट प्लॅन. सो दिस इज द प्लॅन. येस आता भेटू आपण नंतर. तोपर्यंत गाईज हे अगेन गाईज आम्ही आलेलो आहोत इथे खाली. थोडासा खूप छान अशी हवा येते सो हवेचा आस्वाद घ्यायला आलो आहोत. कसा आहे स्वाद? आस्वाद इज व्हेरी मच गुड. अँड आम्ही आत्ता एक ऑर्डर केलं होतं मग ते घालण्यासाठी पण आलो होतो खाली. आणि असं बोर झालं आम्हाला दिवसभर घरात कारण त्याच्यानंतर आम्ही काहीच केलं नाही. लिटरली आय स्लेप्ट फॉर 2 hours and that's like oh my god and lighting is so bad. ओमकार आपण कुठे चाललो आहोत? मूवी बघायचं. आमचा 9:30चा शो आहे रात्रीचा. मला उद्या सकाळी 9 वाजता लॉग इन करायचं आहे. स्टील वी चोज धुरंधर. सो आणि आम्ही असेच कम्फी क्लोथ्सवर चाललो आहे कारण की आम्हाला त्या मूवीमध्ये इन्व्हेस्ट व्हायचं आहे आणि ॲज युजल स्पॉयलर माहिती आहेत. ओ भैया